सिनेमा काय बजेटमधून काय परिस्थितीतून बनतो मला माहिती आहे. मला इतका त्रास व्हायचा पण मी चेहऱ्यावर कधी दाखवू दिलं नाही. हरकाप जाणवतोय, विनाश जवळ आलाय. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मराठी प्रेक्षकांना कायमच साऊथ इंडियन चित्रपटांची भुरळ असते, ती ओढ असते, पण तसाच ड्रामा किंबहुना एक दमदार चित्रपट दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातला आपल्या मराठीत येतोय. RRR खतरनाक चित्रपट आहे असंही म्हणायला हरकत नाही, कारण की या चित्रपटात एक आपला खतरनाक मराठी स्टार आहे, तो म्हणजे प्रवीण तरडे. आणि प्रवीण तरडे आणि देवगील अशी दोन्ही दमदार मंडळी आज लोकमत फिल्मीसोबत आहे. सर, विक्रमार्का या चित्रपटासाठी तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत लोकमतच्या मंचावर. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं, लोकमत फिल्मीच्या सगळ्या रसिक मायबाप प्रेक्षकांना अगदी मनपूर्वक नमस्कार. मी सुरुवातच अशी केली की RRR खतरनाक चित्रपट असणार आहे. आता तो तुम्ही दोघांनी सांगायचा आहे, हा चित्रपट खतरनाक का असणार आहे? देवभाई बोला. खतरनाक का असणार, कारण ह्याच्यात प्रवीण तरडे साहेब आहे. तो तर मराठी दर्शकांसाठी हे एक फेस्टिवल असणार, कारण प्रवीण दादांना ज्या तरीके से प्रेजेंट किया है हमचे डायरेक्टरनी, वैसा लुक आज तक किसी भी मराठी डायरेक्टरने प्रवीण सरांना प्रेझेंट नाही केलं. म्हणजे प्रवीण सरांचे जे लुक आहे, म्हणजे दो ही इज प्लेइंग अ विलन रोल, पर इतना सुंदर वे में प्रेजेंट किया है. ही हैज़ टू लुक्स और इतना ट्रांसफॉर्मेशन. म्हणजे मला आई थिंक सो इन मराठी इंडस्ट्री या मराठी के इतिहास में त्रिकोटी पेटा ने पहली बार प्रवीण जी को इतने सुंदरता से प्रेजेंट किया है. और लोग ये टाइम खतरनाक नहीं बोलेंगे, दे विल फॉल इन लव विथ प्रवीण जी. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रवीण दादा, मला तुम्हाला विचारायचं आहे की दाक्षिणात्य चित्रपट आहे, तो मराठीतही येतोय. एक वेगळी भूमिका आहे, असुर ही भूमिका आहे आणि दोन भूमिका आहेत. तर मला तुमच्या भूमिकांविषयी जाणून घ्यायचं आहे की मराठी प्रेक्षकांना प्रवीण तरडे कसे वेगळे पाहायला मिळणार आहेत? सगळ्यात महत्त्वाचं, या चित्रपट सृष्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न काय असतं माहिती आहे? एक तर मी मुख्य भूमिकेत दिसलो पाहिजे ॲज अ नायक, किंवा मी दिसलो पाहिजे खलनायक. या दोन वृत्तींचा लढा म्हणजे चित्रपट सृष्टी आहे खरं तर. अगदी. आणि साऊथ इंडस्ट्री, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीचं आकर्षण हे संपूर्ण देशालाच काही जगभर आहे. आणि आमच्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की चित्रपट सृष्टीमध्ये मागे कुणीही गॉडफादर नसताना एकांकिका, पथनाट्य रस्त्यांवरती सादर करत करत यायचं आणि एक दिवस इतक्या भव्य चित्रपटाचं मुख्य खलनायक, मुख्य भूमिकेत यायचं, हे थोडंसं स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे अभिनयाच्या बाबतीतलं. त्यामुळं माझ्यासाठी एकदम खतरनाक, एकदम RRR खतरनाक भूमिका देवनी मला दिली. आणि पहिल्यांदाच असा गेटअप आणि अशी भव्यता दिसली आहे. म्हणजे त्याची दोन व्हर्जन आहेत, एक तरुणपणातला प्रवीण तरडे आणि एक सिनियर म्हणजे वय झालेला प्रवीण तरडे. अशा दोन भूमिका आहेत. दोन्ही करताना धमाल मजा आली. आणि किती मजा आली, कसा दिसतोय हे 30 ऑगस्टला तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेलच. लोकमत फिल्मीच्या तर माझ्यावर, माझ्या चित्रपटांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला मी सांगेल की एकदम ॲक्शन पॅक मसाला चित्रपट आणि इमोशननी भरलेला विक्रमार्का आहे. तुम्ही नक्की जाऊन पहा. देव सर, तुमच्याकडे येईल. कालपासून म्हणजे गेले काही दिवस झालं सध्या एक वाक्य फार चर्चेत आहे, ते म्हणजे पुण्याचा पोरगा गाजवतोय साऊथ इंडस्ट्री, किंवा पुण्याच्या मुलाने गाजवला दाक्षिणात्य सिनेमा. हे कसं जमलं? पुण्याचा पोरगा आज साऊथ इंडियन इंडस्ट्रीला पूर्ण भुरळ घालतोय. असं नाही आहे. फक्त काय, माझं जन्म पुण्यात झालं आहे. और कैसे मैं बताता हूँ कि जैसे आप लोगों को पता है कि मेरे माता पिता ने मुझे जन्म पूना में दिया है और राजमौली साहब ने मुझे नाम साउथ में दिया है. तो जब मैंने साउथ में बहुत काम किया, मैंने एक चीज़ देखा है, वहाँ के लोग
अपने लोगों के लिए हाउ दे गिव इट बैक। ये मेरा भी सपना था कि मैं भी मेरे महाराष्ट्र के लोगों को कुछ ना कुछ करूं। अभी अगर सपोज मैं नहीं रहता, सपोज प्रवीण सर पूना में काम कर रहे, ही इज डूइंग वेरी वेल, ही इज सच अ बिग स्टार, ही डजंट नीड एनीवन, बट मेरी माँ का सपना था जो तू वहाँ कर रहा है वो तू पूना में कर। तो ये पहला प्रोडक्शन हाउस हमने पूना में डाला और महाराष्ट्र के पूरे लोगों को लेकर हमने ये सिनेमा बनाया। और इसमें बहुत सारे जूनियर आर्टिस्ट, मराठी एक्टर्स, टॉप टेक्नीशियंस फ्रॉम साउथ को इन्वॉल्व करके, जो कोल्हापुर सोलापुर के जो कैरेक्टर आर्टिस्ट हमने लिए वो ऑल द वे साउथ या बॉम्बे नहीं आ सकते थे, पर देवगिल प्रोडक्शन से वो डायरेक्ट पैन इंडिया आ गए। तो इसलिए ये मेरी माता जी का सपना था कि हम वो प्लॅटफॉर्म बनाए की लोगों को सीधा पॅन इंडिया दे सके, इसीलिए पुण्याचा पोरगा ये चल रहा था। क्या बात आहे। प्रवीण सर, याला जोडून विचारेन की आज एक दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये एका मोठ्या लेवलवरती काम करणारा मुलगा जेव्हा मराठी कलाकारांसाठी इतकं करतो किंवा मराठी कलाकारांना घेऊन तो दाक्षिणात्य सिनेमा करतो आणि तो पुन्हा मराठीत करतो, काय भावना असते तुमच्यासारख्या दिग्दर्शकाची? कारण की प्रवीण सर ऑलरेडी मराठीतले एक मोठे स्टार आहेत. नाही, स्टार बी नाही म्हणणार, मराठीत स्टार अशी काही कॉन्सेप्ट नाही आहे. मराठीमध्ये नेहमी गोष्ट, सिनेमाचा कॉन्टेंट हा स्टार असतो, आपण सगळे बाकी घटक असतो, ती गोष्ट पुढे नेणार आहे. पण साऊथ इंडस्ट्रीमध्ये हे स्टारडम काय असतं ना, ते मी साऊथ इंडस्ट्रीत पाहिलं बाबा. म्हणजे आता म्हणजे बऱ्याचदा बोललोय मी, पण आज सांगतो की माझ्या ऑफिसमध्ये, जर माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आला तर तुम्हाला आल्याच सगळ्यात पहिलं राजामौली सरांचा फोटो दिसेल. मी एक दिग्दर्शक आहे, लेखक दिग्दर्शक आहे, मग मी अभिनेता आहे. तर राजामौली सरांचा फोटो लावलाय की रोज सकाळी ऑफिसमध्ये पाऊल टाकलं की या माणसाला बघायचं आणि एक दिवस मराठीमध्ये अशी भव्यता असलेला चित्रपट आणायचा, हे माझं स्वप्न. बाजूला महेश मांजरेकर जे माझे गुरु आहेत आणि दुसरीकडं राजकुमार हिराणी, की तसा नॉन लिनियर स्क्रीन प्ले आणि कॉन्टेंट पुढे घेऊन जाण्याची पद्धत. तर कसं हे आयडॉल असतात तुमचे. आणि ते राजामौली सर जे माझ्यासाठी असे देवासारखे, ते ह्याचे फॅमिली फ्रेंड असल्यासारखे भेटतात रे यांना. म्हणजे हा जातो त्यांच्या घरी जातो, त्यांना मिठ्या मारतो. तर ना या सिनेमामुळे मला कधीतरी राजामौली सरांना भेटायला मिळेल, हा पहिला हेतू या पिक्चरला हो म्हणायचा. म्हटलं हा मगधीराचा हिरो, राजामौलींच्या अनेक सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत. पहिला म्हटलं मी याला विचार की पहिलं बोललो होतं मला राजामौली सर भेटणार आणि तो म्हटलं अहो म्हणजे काय, आपल्या सिनेमाचा टीझर राजामौली सर बटन दाबून हे करणार, रिलीज करणार. आणि तसंच झालं. त्यामुळं मी ज्यांना आयडॉल मानतो दिग्दर्शनामध्ये, असे राजामौली सरांच्या संबंधित लोकांबरोबर मला काम करायला मिळालं. त्यामुळं देवभाई धन्यवाद. इतका सुंदर एक्सपिरियन्स दिला, खूप धमाल केली आम्ही, खूप मजा मस्ती, वेगवेगळे अनुभव. आणि काय अनुभव आता ते बोलूच आम्ही तुला काय पद्धतीने आले ते. देवभाई, या चित्रपटामध्ये आम्हाला आणखीन एक गोष्ट दिसली, ते म्हणजे टीझरमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि मग तो सीन आहे. अर्थात जेव्हा मराठी माणसंही बघतात तेव्हाही त्यांना असं वाटतं की अरे साऊथचा चित्रपट आहे, अहो विक्रमार्क आहे, महाराज दिसत आहेत. तर महाराजांची तिथे एक जागा असणं, त्याच्या मागे काय विचार होता, काय थॉट होता? हे इमोशनल थॉट आहे. जैसे मैंने बताया कि हम सब पूना की मिट्टी में हमारा जन्म हुआ है और महाराज का इन्फ्लुएंस तो हमारे खून में रहेगा ही. और ये एक मैसेज है कि जब आप सिनेमा देखेंगे वो बहुत एक वन ऑफ द हायलाइटेड सीक्वेंस है आपल्या सिनेमामध्ये. हमारा हे सांगायचं आहे की आज भी महाराज का एक सिपाही इस धरती पे किधर ना किधर कोई रूप में खड़ा है. क्या बात वो है. एक मैसेज देना चाहते थे. क्या बात है. प्रवीण सर, याविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट वाचली असेल किंवा त्याच्यावर काम केलं असेल आणि मग जेव्हा तुम्ही या सीन पर्यंत आला असाल तेव्हा काय वाटलं होतं? मला खूप आनंद आला, कारण
छत्रपती शिवाजी महाराज काय किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काय हे आपले आराध्य दैवत आहेत. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, तू नीट बघितलं का या फोटोत तलवार नाहीये. हो, कारण ती तलवार घेऊन तो दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीच्या लोकांना मारतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर हेच केलं. महाराष्ट्रावर आलेलं मुघली आक्रमण त्यांनी स्वतःच्या तलवारीनं कापून काढलं. धर्मासाठी लढले छत्रपती संभाजी महाराज, धर्मासाठी मरण पावले. अशा आपल्या दैवतांना ज्यावेळी साऊथ इंडस्ट्रीमध्ये अशा पद्धतीनं मानतात आणि त्या निमित्तानं ते विचार जगभर जातात, त्यावेळी खूप आनंद होतो. मी त्याला मिठी मारली होती. मी म्हटलं तुम्ही शिवाजी महाराज दाखवताय, मला खूप आनंद आला. कारण साऊथ इंडस्ट्रीचे काही आराध्य दैवत आहेत सगळे. एक मी याला काय म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी दक्षिण दिग्विजय केला राज्याभिषेकानंतर, त्यावेळी तो पर तंजावर पर्यंत मराठ्यांची ताकद सगळ्यांनी पाहिलेली आहे. आणि साऊथमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दोघांनी व्हिडिओ पण केला होता. मी ज्यावेळी पहिल्यांदा गेलो हैदराबादला चिलकूर बालाजीला दर्शनासाठी, तर त्या चिलकूर बालाजीला दर्शनासाठी गेल्यानंतर हैदराबादमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा रे एका चौकात. क्या बात. मी याला म्हटलं थांब, आपण आता इथे एक व्हिडिओ केलाच पाहिजे. आणि आम्ही व्हिडिओ केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडेही खूप मानतात आणि त्यानं देवनी या चित्रपटात दाखवलं. ही आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. अर्थात मला म्हणूनच ती म्हणजे ते बघतानाच असं वाटलं की अरे नाही हे खूप महत्त्वाचं आहे. देव सर, त्याला जोडून विचारेन की या चित्रपटात अर्थातच सगळ्यांना माहिती आहे मराठी कलाकार आहेत. तुमचा अनुभव कसा होता आमच्या मराठी कलाकारांसोबत काम करण्याचा? सुपर्ब होता. खूप शिकायला भेटलं. आणि हे सांगायचं आहे की मराठी कलाकार भी किसी से कम नहीं है. जैसे प्रवीण जी म्हणजे एवढे पॅशनेट, तेजस्विनी मॅडम और बहुत सारे सिर्फ दिग्गज कलाकार नहीं पर जो छोटे छोटे कलाकार त्यांचं एवढं पॅशन. कारण ते सेट वेट बघायच्या नंतर सगळे पागल हो गए थे. मतलब जो थोड़ा एनर्जी डालते थे वो भी अपनी जान डाल दिए इस पिक्चर मध्ये. पण प्रवीण सरांना तुम्ही म्हणालात की एनर्जीचे बादशाह वगैरे आहेतच ते, पण त्यांचा मुळशी पॅटर्न तुम्ही बघितलाय की नाही किंवा या दरम्यान कधी पाहण्यात आला की नाही? ॲक्च्युली काय झालंय, मी ते फिल्म बघूनच सरांचा लिव मोठा फॅन झालाय. एंड सर प्रवीण जी ने जिस तरीके से हमारे लिए खड़े थे, वर्ड्स आर लेस टू एक्सप्रेस. ये सिनेमा अगर बना है इस लेवल का, इट्स ओनली बिकॉज ऑफ प्रवीण दादा. और एक मैं इम्पॉर्टेंट बात कहना चाहता हूँ कि प्रवीण जी ने जो मराठी डायलॉग्स लिखे, ये अपने तेलुगु के दिग्गज राइटर है वर्मा गारू, जो राजमौली साहब की भी बहुत सारी फिल्में लिखते हैं. पहली बार उनको लगा कुछ बहुत फ्रेशनेस मिल रहा है, क्योंकि ते स्क्रीन प्ले लिहायचे प्रवीण जी और वो डिस्कस करते थे. प्रवीण जी ने जिस तरीके से अपने डायलॉग्स लिखे, लाइक रांगडा वर्ड, हे वर्ड, म्हणजे प्रवीण जी कसं लई रॉ आहे. म्हणजे मराठीत जे लिहितात ना, म्हणजे ते माती संग कनेक्टेड आहे तेच लिहायचे कच कच कच. दुसरे लोक थोडा मॉडर्न वर्ड्स यूज करतात. करेक्ट. तर त्या रॉ वर्ड्स पहिल्यांदा तेलुगूमध्ये पण यूज झालं आहे. तर इसीलिए मैं कहता हूँ, आई फील सो प्राउड, आई एम ब्लेस्ड कि मला प्रवीण सरांचा सपोर्ट होता और हमने ये पिक्चर बनाया. क्या बात आहे. प्रवीण सर, तुमच्याकडे येईन पुन्हा एकदा. मी अनेकदा तुमच्या मुलाखतींमध्ये ऐकतो की आपल्याला लार्जर दॅन सिनेमा बनवायचा आहे किंवा तसा. आणि तुमचं एक वाक्य मला आठवतं की जर मी बैलगाडा शर्यतीवर पिक्चर बनवलं तर बैलाच्या पायात कॅमेरा ठोकेल. तुम्हाला ते वेळ आहेच लार्जर दॅन सिनेमाचं. आता अशा एका सिनेमात काम करताना तुम्ही काय शिकलात किंवा तुमची काय भावना होती अशा एका लार्जर दॅन लाईफ सिनेमासोबत काम करताना? मुळात ही भव्यता खूप प्रेमात पाडणारी आहे. साऊथ इंडस्ट्रीची भव्यता आणि डिसिप्लिन, म्हणजे याला तोड नाही. मराठी चित्रपट सृष्टीत पण खूप डिसिप्लिन आहे, नो डाऊट. फक्त आपल्याकडे भव्यता दाखवण्यासाठी जो पैसा लागतो तो कमी आहे. म्हणून आपला चित्रपट भव्यतेपेक्षा कथेवर, कॉन्टेंटवर जास्त लक्ष देतो. ज्यावेळी पहिल्यांदा मुळशी पॅटर्न यांनी पाहिलं त्यामुळे आमची मैत्री झाली. तर मला यांनी आले विचारलं काय फिल्म आहे, किती बजेटमध्ये झाली.
जेव्हा त्याला कळलं की अरे एवढा मोठा सिनेमा 4 कोटी रुपयातच झाला, तर ना तो वेडा झाला होता. काय काय अरे म्हटलं 4 कोटी पण मराठीत खूप बजेट आहे त्यावेळी, 6-7 वर्षापूर्वी. नंतर मी सरसेनापती हंबीरराव बनवला, त्याचं बजेट जवळजवळ 9.5-10 कोटी होतं. धर्मवीर बनवला पहिला पार्ट, त्याचं बजेट 10-11 कोटी होतं. आता धर्मवीर पार्ट 2 बनवला, त्याचं बजेट 12-13 कोटी आहे. आता थोडं थोडं आपण वाढवत चाललोय. पण याला जेव्हा कळलं की 4 कोटीत मुळशी पॅटर्न बनला आहे, म्हटलं तुम्ही कितीच बनवला असता? तो म्हटला आम्ही या पिक्चरला 50-1 कोटी खर्च केले असते. तो माझ्या पोटातच गोळा आला. हा म्हटलं तुम्हाला याची फी किती मिळाली? म्हटलं बाबा आमच्याकडे फी बी असं काही विषय नसतं. खूप कमी पैसे मिळतात मराठी चित्रपटात, पण आम्ही पॅशनेटली करतो. कारण आमचं सिनेमा म्हणून आपल्याकडे बघ मराठी कलाकार, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते हे खूप श्रीमंत नाही तुम्हाला दिसणार, करोडोच्या गाड्यांमध्ये फिरतात. असं काही नाही, आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं आहे. आपण फक्त प्रसिद्ध असतो. पण पैसा आता हळूहळू अशी कामं किंवा मराठीत पण आता मराठी सिनेमावर प्रेम करायला लागले. खरं तर मी काही बोललं नाही पाहिजे की मराठी पिक्चर चालत नाही, कारण माझे सगळेच सिनेमे चालले. देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर, धर्मवीर पार्ट 2, सरसेनापती हंबीरराव, सगळ्याच सिनेमावर मराठी प्रेक्षकांनी प्रेम केलंय यांच्यासारखं. त्यामुळं मुळशी पॅटर्नमुळे आमची ओळख झाली. मुळशी पॅटर्न भारतातल्या 14 भाषेत रिमेक झाला. त्यातले हिंदी बिंदी तर येऊन गेले, आता साऊथमध्ये पण 4-5 भाषेत येतोय. तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड सगळीकडे गेली. कारण त्या मुळशी पॅटर्नला मातीचा वास होता, जो साऊथ इंडस्ट्रीच्या प्रत्येक सिनेमात आहे, जो अहो विक्रमार्काला आहे. आई मुलाची गोष्ट काय सुंदर सांगितली आहे त्यांनी, आणि त्या ग्रँजरनी. त्यामुळं देव, मला खात्री आहे बघ, तेलुगू, तमिळ, कन्नडचे तुला तर टेन्शन नाही, तिकडे सिनेमा पाहणारच आहे. ते स्वतःच्या भाषेतल्या सिनेमावर प्रेम करतातच. पण आमचे मराठी माणसं पण तुझा चित्रपट खूप आनंदाने पाहतील, कारण तू आमचे छत्रपती शिवाजी महाराज दिमाखात उभे दाखवलेले आहेत. क्या बात आहे. देवजी, प्रवीण सर बोलतायत, प्रवीण सरांसोबत काम करण्यासाठी मराठी इंडस्ट्रीमध्ये वाट बघावी लागते की प्रवीण सर आम्हाला कधी कास्ट करणार. पण त्यांच्या दिग्दर्शनाखाली तुम्हाला काम करायला आवडेल का, की प्रवीण सर डिरेक्टर आहे आणि तुम्ही भूमिका करताय? डेफिनेटली. कारण ना माझ्या लाईफमध्ये या माझ्या करियरमध्ये मैं सिर्फ पैशनेट और पागल डायरेक्टर्स के साथ ही काम किया हूँ. फिर वो कोई भी फिल्म ले लो, आप मगधीरा देख लो, पुला रंगाड़ू देख लो, पिचीकरण देख लो, सुरा देख लो विजय के साथ, रामचरण के, बहुत सारी फिल्में. और ये सब डायरेक्टर्स ना खुद पैशनेट है. दे आर वेरी यंग डायरेक्टर्स, कोई 25 साल के ही है. एंड सी क्या रहता है, हम लोगों को इतना समझ में आता है कि डायरेक्टर कैसा है. मैं एक बात बताना चाहता हूँ कि आज 30 अगस्त के बाद मराठी सिनेमा के सारे दरवाजे खुल जाएंगे. क्या बात है. क्योंकि आज तक प्रवीण सर को प्रोड्यूसर्स ने टाइट बजेट दिया है की ब्रदर प्रवीण दादा एवढ्या ह्याच्यातच बनवायचंय तुम्हाला. पर ये सिनेमा के बाद लोग आएंगे और प्रवीण सर को बोलेंगे दादा तुमको जो चाहिए बनाओ, क्योंकि मराठी के दरवाजे पॅन इंडिया खुल जाएंगे. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रवीण दादा, अहो विक्रमार्का सध्या सगळीकडे चर्चेत आहे आणि प्रवीण दादा असले की किस्से असणार, गमती असणार. कसा होता शूटिंगचा अनुभव, काय किस्से घडले आणि काय खास किस्से सांगणार लोकमत फिल्मीला? सगळ्यात महत्वाचं साऊथ इंडस्ट्री विलन म्हटलं ना की एक भूमिका आहे. जसा तुम्ही मुळशी पॅटर्न पाहिला, सगळेच रांगडे रावडे होते, पण कुणाला हिरोईन होती का? आपल्याकडे काही हिरोईन असं काही कॉन्सेप्ट नाहीये. आपल्याकडे गोष्टच हिरो, गोष्टच हिरोईन. ह्याने मला गोष्ट सांगायला सुरुवात केली, आणि असं तसं असुरा नावाचा असा मोठा विलन, आणि सीन ओपन होतो, त्याच्या हातात हुक्का आहे आणि 2-3 बायका त्याचे असे खांदे दाबतायत. म्हटलं एक काय करतायत? 2-3 महिला अशा तुझे खांदे दाबतायत. म्हटलं 1 मिनिट. पहिला नियम, प्रवीण तरडे सिनेमात कुठलेही सिगरेट पित नाही, दारू पित नाही, कारण मी स्वतः पित नाही. मी निर्व्यसनी आहे. माझ्या चित्रपटातला खलनायक सुद्धा निर्व्यसनी असतात. ही एक अट.
दुसरी अट म्हटलं ते महिला बिला ते काही काही डेंजर सीन होते, म्हटलं हे असे सीन करणार नाही, शक्यच नाही. तो म्हटलं सर लेकिन विलन को तो हिरोईन तो चाहिए ना. अरे म्हटलं आमच्या इथं हिरोला मिळाला, विलनला कुठल्या देतो हिरोईनी. तर म्हटलं काय नको मला, हिरोईन बिरोईन काय नको, तू मला रावडी दाखव, रानटी दाखव, मारा मार्या, फायटिंग, काय तुला काय करायचंय माझ्याकडनं करून घे. ते हिरोईन आणि ते भोक्का आणि बाबा हे आपल्याला काय जमणार नाही. आणि मला आनंद काय वाटतो, या साऊथच्या लोकांनी ते ऐकलं, त्यांनी रिस्पेक्ट दिला. म्हटलं हे बघा सीन असेल तरी मला ते ओढता येणार नाही. ते म्हणले नाही नाही उसमें कुछ होता नाहीये, सिर्फ धुवा. अरे पण म्हटलं माझ्यावर प्रेम करणारा जो मराठी सिनेमामध्ये ऑडियन्स आहे त्यांना तो धूर सिगारेटचा किंवा हुक्क्याचाच वाटणार ना. तर तसलं मी काही करणार नाही, दारू पिण्याचा सीन करणार नाही आणि ते महिला वगैरे ते करणार नाही. आता तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवा. आणि त्यांनी असा विलन केला अशी कुठलीही गोष्ट चित्रपटात नाही. त्यांचा थोडा मूडच गेला, कारण त्यांनी सीन प्लॅन केलते तसे आणि त्यांनी ते सीन बदलले आणि मला जास्तीत जास्त क्रूर दाखवला. त्याला मला मजा आली. एवढीच, हे खूप गंमतशीर होतं, पण त्यांनी ऍडजस्ट केलं मला आणि माझ्या या 2-3 गोष्टी मान्य केल्या, त्याबद्दल धन्यवाद देवभाई. पण असुर साकारणं किती अवघड होतं, म्हणजे आम्ही तो लुक बघितला, ते सगळं असुरा मुळात ते नावातच बघतो रे, असुरा असं काही नाव असतं काय, म्हणजे पोराचं नाव कधी आपण दुर्योधन असं ठेवतो का, दुःशासन असं ठेवतो का, तर याचं नाव काय, तर असुरा. तर म्हटलं याच्या आई वडिलांनी का ठेवलं असेल याचं नाव असुरा. तर हा म्हटला तो पूर्वी तरुणपणात, लहानपणात, म्हातारपणात हा क्रूर माणूस आहे. म्हटलं ओके. गंमत काय होती सगळ्यात ह्या सिनेमातली फायटिंग, म्हणजे साऊथ इंडस्ट्रीमध्ये माणसं बोलतात कमी, मारामाऱ्या जास्त करतात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि त्या मारामाऱ्या पण कशा, जमिनीवर कमी, हवेत जास्त. अरे बापरे, यांनी मला इतक्या वेळा उडवलंय त्या दोऱ्या बांधून. म्हणजे एक तर सलग 3 दिवस असे होते की समजा 12 तास शूट झालं तर मी 8 तास हवेतच होतो. हा पण हवेतच, क्रेनला ते लटकलेले. मग शॉट झालं की खाली बोलवा, ते काढा, मग एखादी चहा कॉफी प्या. नंतर तर मला त्याचाही कंटाळा आला. मी याला म्हटलं 1 मिनिट चहा कॉफीसाठी सुद्धा उतरू नका, सीन संपला, मला वरतीच लटकट मला त्याच्यात जास्त मजा येते. सीन आला की परत सुरू करा, परत ते काढा, खाली या, असं काही करू नका. आणि एकदा 3.5 ते 4 तास मी क्रेनला लटकलेल्या अवस्थेत हवेमध्येच होतो त्या दोऱ्यांवरती. राजा सर, देव सर, प्रवीण सरांनी सांगितलं की त्यांनी काही अटी सांगितल्या की हे मी असं करणार तसं करणार नाही वगैरे. तुमचं ऐकून काय झालं होतं की अरे इतक्या अटी आणि हे सगळं, म्हणजे हा म्हणजे पहिले ना ज्या वेळेस आम्ही कास्टसाठी विचार केलो होतो तर लोकांनी सांगितलं अरे प्रवीण, सब लोग प्रवीण दादा का नाम लेके डर जाते, अरे प्रवीण सर को कैसे बोले. और ज्या वेळेस हमने स्क्रिप्टिंग किया था तो मेरे जहन में सिर्फ प्रवीण जी थे. म्हणजे मी असं फिक्सच करून ठेवलं होतं की मला प्रवीण दादाच पाहिजे ह्याच्यात. और जब कोटी सर ने वहाँ पे उनके बॉस और सबके साथ डिस्कस किया तो उन्होंने कुछ जैसे KGF का विलन, ये विलन, वो विलन, ऐसे बहुत सारे थे. मैंने बोला नहीं सर, मला प्रवीण सरच पाहिजे. मैंने प्रवीण सर का भी बड़ा फोटो मेरे ऑफिस में लगा दिया था. क्या बात है. ज्या वेळेस कोटी सर, इन लोग क्या सामने इंसान रहता है ना, वी स्टार्ट उसको अज्यूम करना शुरू कर देते हैं. और जब फिर कास्टिंग की बात आई, हम लोगों ने प्रवीण सर को बारे सोचना शुरू किया तो मराठी इंडस्ट्री से कुछ हमारे खास मित्र हैं, त्यांनी सांगितलं अरे प्रवीण दादा त्यांना कसं बोलणार. और बिलीव मी, ये सब जो अफवाहें जो ये फैलाते हैं, प्रवीण सर इज़ वेरी इजी टू वर्क. प्रवीण सर इज़ लाइक अ स्मॉल चाइल्ड. If you have passion, if you are focused on your script, this man, Praveen Dada, will take your script to another level. क्या बात है, क्या बात. म्हणजे कसं आहे, तुम्ही प्रवीण सरांना कास्ट करता आणि फालतू रोल देंगे तो उसकी एनर्जी देखो.
अरे यूज करा, ये इंसान में एक एनर्जी, एक स्ट्रेंथ है। अगर इनकी एनर्जी 100 ग्राम्स की है तो तुम 200 ग्राम का सीन बनाओ और इसको यूज करो. करेक्ट. और प्रवीण सरांचं तुम्ही जे एक्सपिरियन्स सांगितलंय, व्हेरी हार्ड वर्किंग. जैसे जितके पण आपले मराठी दर्शक आहे, तुम्हाला सांगायचं आहे, हे जे ॲक्शन सिक्वेन्सच्या बारे बोलताना मेरे को इंटरफेयर मी करणार होतो, पण आता मी एक्सप्लेन करतो. हे सबसे कठिन एक्शन सीक्वेंसेस था. कठिन क्यों? क्योंकि इनका ऑपरेशन हुआ था. इनका पूरा एक 7 इंच का स्टिचेस था, उसमें इनको केबल बांधा था. मेरे को आज भी याद है, हॉस्पिटल में थे, मैं गया और मैं ऐसे हाथ लगा लिया फेस को कि शिट, इतना बड़ा सीक्वेंस किया है, फाइट मास्टर के डेट्स लिए, कैसे करेंगे. और इस इंसान ने कहा ना, सांगितलं 5वें दिन मॉर्निंग सुबह 6 बजे सेट पे थे और इट वॉज द वुंड वॉज वेट, सूखा नहीं था. तो माझा डायरेक्टर, आम्ही सगळे असं थांबले होते और कैसा करेंगे, खींचेंगे तो थोड़ा स्किन तो स्ट्रेच होएगा, बट आप वो जब सीक्वेंस देखेंगे आप लोग बोलेंगे नहीं कि इस इंसान का ऑपरेशन हुआ है. यू नो, जब आपके इंटेस्टाइन्स कट होते हैं, इट्स अ वेरी डिफिकल्ट पेन. पेन किलर खाऊन 2-2 घंटा लटकना, पाणी में गिरना, आपटना, गिरना नाही, म्हणजे पडायचं इज अ रॉन्ग सेंटेंस, आपटायचं म्हणजे धाप करके पाणी उडना चाहिए. ह्यांनी ते सगळं केलं. म्हणजे इट इज अगेन इन्स्पिरेशन इन दॅट पेन ऑल्सो टू इतना निखरना. ये यू हॅव टू बी पॅशनेट. प्रवीण सर, इतकं कौतुक होत आहे, काय झालं होतं नेमकं तेव्हा? कसं होतं, मी जिममध्ये व्यायाम करत होतो आणि मी हेवी वेट मारत होतो. हेवी वेट म्हणजे खूप हेवी वेट मी बेंच मारत होतो. आणि माझे इन्स्ट्रक्टर महेश हगवणे पाटील, ज्यांना मी गुरुजी म्हणतो, मिस्टर इंडिया, ते मला सांगत होते, प्रवीण एवढं वेट घेऊ नको. आणि ते अत्यंत नियमावर व्यायाम शिकवून घेणारे टीचर आहे. तरी मी नाही का हावरटारखं, नाही, मी हेवी मारणार, आज मला हेवी मारायचंच. आणि नेमकं माझ्या पोटावरती त्या हेवी वेटचा ताण आला. तो इतका ताण आला तरी त्यांनी सपोर्ट केलता, तर माझ्या जरा पोटाला त्रास झाला, स्ट्रेच झालं एकदम. तर मला कळलं नाही सुरुवातीला काय झालं. वेट बीट ठेवून दिलं आणि दुसऱ्या दिवशी क्रिकेटची मॅच होती आपली, पुनीत बालन सेलिब्रिटी क्रिकेट लीग. तर सगळं तिथं तर जोशमध्ये असतं. नेमकं एक कॅच पकडताना मी मोठी डाईव्ह मारली, कॅच पकडला, पण माझ्या पोटाला परत जोरात मार बसला. आणि तिथं ते अख्खी मॅच झाल्यावर मी बाहेर आल्यावर मला कळलं की मला काहीतरी त्रास होतोय. आणि नंतर कळलं, डॉक्टरकडे गेलो की तुम्हाला ते एम्बेलिक हर्निया, कारण हेवी तुम्ही पोटावरच जोरात पडल्यामुळे स्ट्रेच झाले, ते थोडंसं फाटलं गेलं. इंटरनल ब्लिडिंग व्हायच्या नंतर ते सगळं इंटरनल इमिजिएट ऑपरेशन करावं. आईला मला दुःखद बिकत तर नव्हतं, पण आतमध्ये ते झालं म्हणून मी ऑपरेशन केलं. मला अजून आठवतंय 25 जानेवारीला माझं ऑपरेशन होतं आणि कुणालाच माहित नाही ना, कारण आणि ती टुर्नामेंट एवढं असून खेळलो आणि तिथं आम्ही रनर झालो. महेश मांजरेकर जिंकले, मी 2nd प्लेसला आलो. मी पटकन आलो, ऑपरेशन झालं. नेमकं याचा फोन आला, अरे प्रवीण भाई बहुत बड़ा फाइट सीक्वेंस लगा है, एकदम 1 तारीख से पूरा राड़ा कर देंगे, 1 फरवरी से. मतलब कितनी? 1 फरवरी से पूरे साउथ इंडस्ट्री से फाइट मास्टर और पुष्पा का जो फाइट मास्टर है वो आएगा. मतलब हाँ, और अरे मजा करेंगे, 7 दिन की फाइट है. तर आता म्हटलं ह्याला कसं सांगू मी माझं. म्हटलं हां देव भाई ऐसा वैसा. मी टाळलं याला सांगलं की काय खर्च करून ह्याने पिक्चर केला मला माहिती आहे. आणि तेवढ्यात कुणीतरी उत्साही माणसाने सांगितलं, पिट्यानी का कुणीतरी फेसबुकला टाकलं, प्रवीणचं असं झालंय. झालं. दुसऱ्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये बघायला, बेडवर आणि अख्खं बँडेड. तर ह्याच्या डोळ्यातच पाणी, कारण ह्यानी तर खूप तयारी केली ती. आणि हा कॅन्सल करायला लागला. म्हटलं डोंट वरी, तुझी तारीख किती आहे? 1 फेब्रुवारी ना. माझे डॉक्टर बोलवले ह्याच्या समोरच, प्रसाद बिवरे,
जे माझ्या सिनेमांची गाणी पण लिहितात सगळ्या, म्हणजे धर्मवीर ची गाणी त्यांनी लिहिलेली आहेत, धर्मवीर 1, 2. डॉक्टर प्रसाद बिवरे तिथं आले, ते म्हटले नाही नाही प्रवीण, तुला पुढचे 1 महिना तरी काही हालचाल करता येणार नाही. म्हटलं डॉक्टर, सिनेमा काय बजेटमधून काय परिस्थितीतून बनतो मला माहिती आहे, तर तुम्ही असं काहीतरी करा, मला गोळ्या इंजेक्शन द्या, निदान 2 दिवस तरी मी त्याचा फाईट सिक्वेन्स तो केला पाहिजे. आणि डॉक्टर टेन्शनमध्ये, 7 दिवसांनी जरा जखम आतल्या हे झालत्या, मी बँडेड घेऊनच तिथं पहिले 3 दिवस विथ कॉस्ट्युम फाईट आम्ही कशी बशी केली, कारण आतमध्ये कॉस्ट्युम होता तो आणि त्याला पाणी लागू देत नव्हतो, काही नाही, सगळं करत होतं. पण नंतरचा सिक्वेन्स मी बेअर बॉडी आणि चिखलामध्ये लोळालोळी, अरे बाप रे. मग डॉक्टरांनी काय केलं, माझ्या तिथं ना एक असं प्लॅस्टिकचं हे कोटिंग केलं की जिथं चिखल किंवा काही लागलं तरी जाणार नाही, आणि ते सगळं बँडेड काढून त्याच्यावर ते केलं. आणि मी कसे ते फाईट, मला इतका त्रास व्हायचा, पण मी चेहऱ्यावर कधी दाखवू दिलं नाही, कारण मग याचा कॉन्फिडन्स लूज झाला असता. हा हिरो आहे, हा मला मारतो, पोटात बिटात बुक्क्या. म्हटलं आता जर मी वेदना चेहऱ्यावर दाखवली तर ह्याचा कॉन्फिडन्स जाऊन हा काही मारायचा नाही. मी ते 2 दिवस कसे काढलेत माझं मला माहीत, पण तुम्ही बघा, तो फाईट सिक्वेन्स तुम्हाला खूप आवडेल आणि खूप सुंदर झाला आहे. अर्थात हा सिनेमा सुंदर झालाच असणार. अगदी शेवटचा प्रश्न, राजामौलींना जेव्हा भेटला तेव्हा काय वाटलं, किंवा तो प्रसंग कसा होता? म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा गेले गेले त्यांच्या एक तर पायाच पडलो. नंतर कळलं की त्यांचं माझं वय सेमच आहे, पण मी तरी पाया पडलो, कारण राजामौलींनी जी भव्यता साऊथ इंडस्ट्रीला दिली आणि त्यांची माती, त्यांचा सिनेमा, त्यांची भाषा ही जगभर नेली. माझंही स्वप्न आहे की मला मराठी सिनेमा, मराठी भाषा या पद्धतीनं जगभर न्यायची आहे. त्यामुळं गेल्या गेल्या त्यांना नमस्कार, आणि माझ्या डोळ्यात पाणी होतं. अगदी. येत्या 30 ऑगस्टला विक्रमार्का आम्ही सगळे आणि अख्खा उभा महाराष्ट्र आपण सिनेमागृहात जाऊन बघणारच आहोत. पण तुम्ही मराठीतनं हा सिनेमा केलाच आहे, पण सगळ्यांना उत्सुकता आहे ती तेलुगूतल्या झलकची. मला विनंती आहे की जाता जाता एक झलक व्हायला हवी, म्हणजे एका डायलॉगची. अच्छा, त्या तेलुगूत बोलू? हां, काय तर मी ते डायलॉग, माझे जे श्रीधर गारू नावाचे टीचर होते ते मला साऊथ इंडस्ट्रीचा तो डायलॉग देवनागरीमध्ये लिहून द्यायचे आणि खाली हिंदीत त्याचा अर्थ पण लिहायचे, आणि साऊथ उच्चार ते मला व्हॉइस मेसेज पाठवायचे. त्यामुळे तो मी उच्चार कानात फिट करायचो आणि ते देवनागरीतलं पाठ करायचो. మోదటి సరి దండకాలోంచి ఒక బానిసను కడుక్కిత పంచుకున్నాడు, ఈ దండకాలోంచి గాలి కూడా బయటకు వల్దానికి వెళ్ళదు असं करून मी ते म्हणायचो. आणि मी सगळे तेलुगूतले डायलॉग तेलुगूमध्ये घेतले आणि मराठीतले तर मराठीत. आता बघा, ज्या वेळेस प्रवीण सरांनी हे बोललं, असं तुम्ही सगळे घाबरले ना, तर सोचो सेट पे जब प्रवीण सर ये इन्वॉल्व होके करते थे, पूना की धरती कापती थी. म्हणजे हे 30 ऑगस्टला प्रवीण सरांचा जलवा तुम्ही पडद्यावर पक्का बघा. अगदी अगदी. और पूर्ण फॅमिली संग जाऊन बघा. अगदी. येत्या 30 ऑगस्टला विक्रमार्का हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. लोकमत फिल्मीकडनं तुमच्या चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. खूब खूब धन्यवाद. और लोकमत के जितने ऑडियंस है, मैं चाहता हूँ कि अपने माता पिता के साथ जाऊन ये फिल्म बघा. तुम इट्स अ कंप्लीट फैमिली एंटरटेनमेंट. और महाराष्ट्र में पहली बार, ये पहली मराठी फिल्म है जो एक साउथ के तड़के से आ रही है. क्या बात है. अहो विक्रमार्का हा चित्रपट का बघावा, तर हा चित्रपट आई आणि मुलगा यांच्या नात्यासाठी बघावा. हिरो आणि त्याच्या आईची गोष्ट आहे. खरं तर ही झालेल्या अन्यायाला कशी वाचा फोडावी, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी किती वर्ष थांबावं, आणि एकदा ती वर्ष सरून गेल्यानंतर आपली भळबळती जखम कशी भरून काढावी, यासाठी हा चित्रपट पाहावा. या चित्रपटातल्या भव्यतेसाठी पाहावा आणि ॲक्शन सिक्वेन्ससाठी पाहावा.